नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपले TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बघा, जो जानेवारीचा हप्ता आहे आपला 7वा हप्ता, तो आता काही महिलांना इथे मिळणार नाही आहे. या हप्त्याचे ₹1500 आपल्याला मिळणार नाही. आता नेमके याचे कारण काय आहे? का आपल्याला ₹1500 मिळणार नाही? याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. जानेवारीत या महिलांना मिळणार नाहीत ₹1500. यादीतून नाव कट होण्याचं कारण काय? तर बघा, इथे जो आपला जानेवारीचा हप्ता आहे ₹1500, तो इथे काही महिलांना मिळणार नाहीत. आता नेमकं यादीतून नाव कट होण्याचं नेमकं कारण काय? तुम्हाला ₹1500 का मिळणार नाही? त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंट्सचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, मागील वर्षी राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही जी योजना आहे, लाडकी बहीण योजना, ही सुरू करण्यात आलेली आहे आणि सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून थेट DBTच्या माध्यमातून काय होतं की आपल्याला पैसे इथे दिले जाते. राज्यातील कोट्यवधी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे ₹1500 नवीन वर्षात 26 जानेवारीच्या आत जमा केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर बघा, जो आपल्याला 7वा हप्ता आहे तो आपल्याला 26 जानेवारीच्या आत इथे मिळणार आहे अशी माहिती जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. परंतु इथे काही महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो इथे मिळणार नाही. आता या योजनेचा जो लाभ आहे 7वा हप्ता काही महिलांना का मिळणार नाही, तर तेच आपण आता बघणार आहोत. योजना सुरू झाल्यानंतर महिलांच्या खात्यावर ₹1500 जमा केले जात होते. त्यानंतर महायुती सरकारने महिलांना दरमहा ₹2100 देण्याचे इथं वचन दिलेलं होतं. तर बघा, निवडणुकीच्या आधी सरकार इथे आपल्याला ₹1500 तर देतच होती, पण जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तसं त्यानंतर महायुती सरकारने ते महिलांना आश्वासन दिलं, जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही महिन्याला ₹1500 न देता इथे ₹2100 देऊ असं त्यांनी वचन दिलेलं होतं. यासाठी सरकारने काही निकष आणि अटी सांगितलेल्या होत्या. याच आधारावर पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. तर बघा, जेव्हा ही योजना सुरू झाली त्यामध्ये काही अटी आणि नियम होते आणि त्याच नियमाच्या आधारावर आता काही ज्या पात्र महिला आहे यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. परंतु या योजनेत काय होतं की लाखो महिला ज्या आहेत त्या आता अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. कोणत्या महिला योजनेचा लाभ मिळणार नाही याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती. तर बघा, आता कोणत्या महिलांना इथे या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही, 7वा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार नाही, तर याबाबत आता सविस्तर जी माहिती आहे ती आपण बघणार. बघा, या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ. आता कोणत्या महिलांना या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही ते बघा. राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी काही पात्रता ठरवण्यात आलेल्या आहेत. ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांहून जास्त आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, इथे सरकारच्या नियमात जो पहिला नियम आहे तो म्हणजे जर तुमच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर असेल, जास्त असेल, तर तुम्ही या योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकत नाही. असं असेल तर तुम्ही या योजनेचा जो लाभ आहे तो तिथे तुम्हाला मिळणार नाही. तसंच ज्या महिलांच्या कुटुंबात कोणी कर भरणारा असेल, तसंच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात नोकरी करत असेल किंवा पेन्शन मिळत असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, जो दुसरा नियम आहे तो म्हणजे जर तुमच्या घरातले तुमचे वडील किंवा तुमचे पती जर सरकारी नोकरीवर असेल तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही. आणि त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये कोणी रिटायर वगैरे असेल आणि त्यांना पेन्शन मिळत असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ इथे मिळणार नाही आहे. ज्या महिलांना सरकारी किंवा अन्य वित्तीय योजनेच्या माध्यमातून ₹1500 लाभ मिळत आहेत त्यांनाही या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही. बघा, त्यानंतर जर काय की तुमच्या एखाद्या कुटुंबामध्ये जर तुमचं जर जे असेल तुमच्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा जर काही असेल तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही. जर एखाद्या महिला किंवा त्याच्या कुटुंब सदस्याकडे ट्रॅक्टर सोडून तर कोणतेही चारचाकी वाहन असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, जो आपला नंतरचा नियम आहे तो म्हणजे जर तुमच्या घरी ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहनामध्ये ट्रॅक्टर येत नाही, या ट्रॅक्टर सोडून जर तुमच्या घरी कोणती चारचाकी गाडी असेल जसे की कार असेल किंवा अन्य जे असेल तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो इथे मिळणार नाही. आता लाखो महिला या योजनेसाठी अपात्र घोषित करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2,63,00,000 महिलांना अर्ज केला होता. तर बघा, या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काय झालेलं होतं की
2,63,00,000 महिलांनी इथे अर्ज केलेला होता. परंतु जेव्हा या अर्जाची छाननी करण्यात आली त्यावेळी फक्त 2,47,00,000 महिलाच या योजनेसाठी पात्र असल्याचं समोर आले. बघा काय झालेलं होतं की 2,63,00,000 महिलांनी इथे अर्ज केलेला होता. परंतु जेव्हा छाननी केली त्यानंतर असं लक्षात आलं की फक्त 2,47,00,000 महिला आहे या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. बाकीच्या सर्व ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरण्यात आलेल्या आहे. म्हणजेच जवळपास 16,00,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या. बघा जवळजवळ 16,00,000 महिला इथे अपात्र ठरलेल्या आहेत. चुकीची आणि खोटी कागदपत्र देणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ इथे मिळणार नाही. तर बघा अशी माहिती होती. जर तुम्ही यामध्ये जर तुमच्या निकषात बसत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल. आणि जर तुम्ही या निकषातून बाहेर असाल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असेल किंवा पेन्शन घेत असेल तर तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ जो आहे तो घेऊ शकत नाही. तरी ही माहिती सर्व महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की जो आपला 7वा हप्ता आहे तो आपल्याला मिळेल की नाही. त्यासुद्धा कन्फ्यूज असेल तर त्यांनासुद्धा ही माहिती पाठवा. आणि इथं जर तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत